आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक, त्यांचे देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी आणि एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने त्यांचं कर्तव्य ते बजावत असतात। आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जीवनाची अबाळ होऊ नये म्हणून यंदा स्वखर्चाने आपण सलग 3 दिवस या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करीत असल्याचं त्यांनी सांगितलं। या निमित्तानं माणसातील विठुरायाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत आहे। अर्थात हे पुण्य पैशात मोजण्यासारखं नाही, त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवणार असल्याचं प्रतिपादन सरनाईक यांनी यावेळी केलं। आषाढी वारीच्या काळात 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे 13,000 एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील असंही त्यांनी सांगितलं। सब मिलके आज घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहन चालक कोलशेर येथील अंतर्गत मार्गाचा वापर करू लागल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय। मात्र या मार्गावर गेल्या 2.5 वर्षांपासून नाले बांधणीचं काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी पुरेशा मार्गिका उपलब्ध होत नसून घोडबंदरच्या पर्यायी अंतर्गत मार्गावरही सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे। या कोंडीचा मनस्ताप स्थानिकांना सहन करावा लागत असून ते अक्षरशः मिटाकुटीला आले आहेत। नवीन ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो। या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले, त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे। या भागातील नागरिक कामानिमित्ताने घोडबंदर मुख्य रस्त्याने वाहतूक करतात, परंतु या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते। यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प उभारणीचं कामही सुरू आहे। या कामांमुळे हा मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे। त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडते। ही कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक आता माजिवडा, कोलशेत, ब्रह्मांडी अंतर्गत मार्गाने आनंदनगर ते कासरवडोली पर्यंत प्रवास करतात। अनेक दुचाकीस्वार हे सेवा रस्त्याने वाहतूक करायचे, मात्र सेवा रस्ते आता मुख्य रस्त्यांना जोडले जात आहेत। त्यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक जण कोलशेत भागातून वळसा घालून वाहतूक करतात। यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोलशेत मार्गावर वाहनांचा भार वाढल्याचं चित्र आहे। असं असताना 40 मीटर रुंद करण्यात आलेल्या रस्त्यावरील कोलशेत भागात नाले बांधणीचं काम गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू आहे। या कामाच्या परिसरात 40 मीटर पैकी 22 मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे। या चिंचोळ्या मार्गाजवळ माजिवडा किंवा कोलशेत भागातून वाहनं येथे येतातच त्यांचा वेग मंदावून कोंडी होते। याच परिसरात मोठ्या वसाहती असून त्यांना या कोंडीचाही फटका बसत आहे। मेट्रो सेवा सुरू होण्याआधीच मेट्रो स्थानकाच्या नावावरून राजकारण सुरू झाले। काही स्थानकांची नावे बदली करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। ठाणे महापालिका हद्दीत तसंच मीरा भाईंदर महापालिका हद्दीत मेट्रो 4, मेट्रो 9 आणि मेट्रो 10 ची कामं सुरू आहेत। या ठिकाणी असलेल्या काही स्थानकांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नानासाहेब धर्माधिकारी, महापालिका भवन अशी काही नावे देण्यात यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे।
तसंच मेट्रो कारशेडची नावंही बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघात अनेक गावं आणि आदिवासी पाडे असून ठाणे आणि मीरा भाईंदर शहराच्या जडणघडणीत आणि विकासात आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान आहे। या ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरू असून त्यांचं लवकरच लोकार्पण देखील होणार आहे। MMRDAच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावं सुचवलेली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरनं विकसित केलेल्या प्रकल्पांची नावं देखील देण्यात आली आहेत, असंही पत्रात म्हटलं आहे। मालमत्ता कर विभागानं कर वसुलीत आघाडी घेतल्यानं ठाणे महापालिकेच्या तिजोरीत 3 महिन्यात 419 रुपयांची भर पडली आहे। करदात्यांच्या विक्रमी प्रतिसादामुळे पालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास मदत मिळणार आहे। महापालिकेच्या तिजोरीत तुर्तास 100 कोटीहून अधिकची शिल्लक सध्या येण्यास मदत मिळणार आहे। महापालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत 419 कोटींची वसुली केली आहे। त्यातही यात मालमत्ता करापोटी 291 कोटी सर्वाधिक वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही समाज विकास विभाग आणि नाट्यगृहांकडून अवघ्या 1 लाखांची वसुली करण्यात यश आले। त्यानुसार 3 महिन्यात 20% आसपास वसुली झाल्याचं समाधानकारक चित्र आहे। ठाणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं। त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिना अखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं। 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला होता। यंदाच्या वर्षात म्हणजेच 2024-25 या आर्थिक वर्षात पालिकेनं मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिलं असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागानं 1 एप्रिल पासूनच पावलं उचलली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली आहेत। त्याबद्दलचा लघु संदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला। त्यास प्रतिसाद देत ठाणेकर करदात्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसंच महापालिकेनं मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सवलत दिल्यानं त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीसाठी झाल्याचा दिसून आलाय। जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागानं 291 कोटींची वसुली केली आहे। भर उन्हाळ्यात वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीनं अचानक संप पुकारण्यात आला होता। त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं 2 जुलै रोजी संप पुकारण्यात आला आहे। विनाकारण ई-चलन वाहतूक विभागाकडून अनेक वेळाला ऑनलाईन पद्धतीनं घेतला जात असून त्यामुळे याचा संताप म्हणून बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं येत्या 2 जुलै रोजी संपाचं हत्यार सरकारच्या विरोधात उपोषणात येणार आहे। आज ठाण्यात बस ओनर्स सेवा संघटनेच्या वतीने एक बैठक पार पडली। यामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यात एकूण 4,500 खासगी बस कार्यरत असून यातील काही बस विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात, तर काही बस या लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी वापरल्या जातात। सध्या पावसाळा सुरू आहे, त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे। शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून अशातच सरकारनं ई-चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या 2 जुलै रोजी बस मालक सेवा संघाचा संप असणार आहे। ई-चलन सक्ती वसुली, पार्किंग प्रवेशबंदी, खासगी प्रवासी वाहतूक, बस थांबे, प्रलंबित ई-चलन रद्द, महामार्गावरील ओव्हरस्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य शासन दरबारी होणार नाही तोपर्यंत हा संप असा सुरू राहील असं बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय। अनेक वेळा शासनाकडे शासन दरबारी निवेदन देऊन चप्पल झिजवून झाले। शासन कुठल्याही प्रकारचं ऐकून घेण्यासाठी तयार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही। अशा याच्यामध्ये पोट भरण्यासाठी जे व्यवसाय करतात, आम्ही लोकांची सेवा करतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो, आम्ही रोजगार निर्माण करतो। अशांना जर 5,000 रुपये 6,000 रुपयाचा जर एखादी ट्रिप घेऊन गेला तर त्या ठिकाणी त्याला 3 आणि 4,000 रुपयाचा 4,500 रुपयाचा दंड भरावा लागत असेल आणि ही सगळी ना सक्तीची वसुली निरनिराळ्या शासनाच्या अगदी पोलिसांना RTOना यांना टार्गेट देऊन दिल्याप्रमाणे करता येतं। लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही जातो तिथे उलट आम्हाला भुर्दंड दिला जातो। अशा प्रकारे जर हेच कारवाई सुरू झाली तर अनेक बेरोजगार तरुण याच्यामध्ये उभे राहतील आणि ते दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतील।
शासनाने याला व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे, सक्तीची ही चलन वसुली बंद केली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था दिली पाहिजे। आम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये बसेस आणि त्या कामगारांना वाहतूक ने-आण करण्यासाठी आम्हाला तिथे बोलवलं जातं आणि त्यांच्या दरवाजात तिथे गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना आणि येताना स्टेशनवरून रस्त्यामध्ये गाडी उभी केली, कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतूक केली म्हणून मागून येऊन फोटो काढून त्याचं चलन दिलं जातो। रोज त्या गाडीला मिळतात 5,000 रुपये आणि त्याला चलन मात्र 3,000 रुपये जातं। अशा एकदम दुर्दम्य अवस्थेमध्ये आम्ही सगळे अडकलेलो आहेत आणि त्याकरता सर्व वाहतूकदार कृती समितीने 2 जुलै रोजी बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदमध्ये आम्ही आमच्या संख्येने पूर्णतः बेमुदत ह्यामध्ये सहभागी होणार आहोत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळाली नाही। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या संदर्भात 23 जून रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं। या निवेदनात 8 वर्ष उलटून गेली तरीही 7व्या वेतन आयोगातील 10% फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याचं नमूद करण्यात आले। 2016 ते 2019 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे 2 वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली आणि तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले। संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे, पगारमान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालं नाही। शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही, हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं। त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष PN पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिले आयुक्तांनी? मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली। आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या। त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या। 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत। आता 3रा हप्ता आजच आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते। त्याच्यामुळे माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय फेस करावं लागतं, काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही। त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत।